श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 12वा भरत व गुहक यांची भेट. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. झाली या जननिवृत्ती पुन्हा प्राप्ती मध्यरात्री कैकेयी येऊनी भरताप्रती बोले उपपती ते ऐका. नाथ महाराज अध्यायाची सुरुवात करत असताना सांगतात की राजा दशरथाचा अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री भरताच्या महालात येऊन कैकेयी भरताला उठवते आणि भरताला म्हणते, राम वनवासाला गेला, तुला दुःख करायचे काय कारण आहे? अरे भरता, ही संधी तुला चालून आली आहे. तू गादीवर बैस आणि शत्रुघ्नाला युवराज पद दे आणि राजवैभव भोगा असा सल्ला देते आणि म्हणते, देवा दैत्यापासून सौती मत्सर चालत आलेला आहे. वेदात लिहिले आहे, श्रुतीशास्त्रामध्ये लिहिलेले आहे. तुला सांगते ऐक. कुठल्या शास्त्रात लिहिले आहे रे? सावत्र भाऊ एवढे प्रेमाने वागतात. आता हेच ऐक की गरुड आणि सर्पाचे वैर तेही सावत्र भाऊच आहेत ना, पण त्यांच्यात वैरभाव आहे. आता माझं ऐक की रामाकडे न जाण्यापेक्षा गुरु वशिष्ठाकडे जा आणि अच्छा आज राज्याभिषेक करून घे आणि राजवैभव भोग. जर लक्ष्मण रामासोबत गेला नसता तर हा योग आला नसता. लक्ष्मण रामासंगे गेला म्हणून ही संधी तुला चालत आलेली आहे. माझं ऐक म्हणून कैकेयी सांगते. त्यावेळेस भरत बोलतात की तू माझी आई नाहीस. माझ्या भावाला वनात पाठवलीस, नवरा वैकुंठाला गेला, त्याचे दुःख तुला नाही, तू वैरीण आहेस. तुझे ऐकून जर रामाचा द्वेष केलो तर मी नरकात जाईन. आता तू माझ्या जवळून अगोदर निघून जा. अगं वैरीण, ही आई जरी असली तर शास्त्र सांगते की आईला मारू नका. आणि आता तुझे काळे तोंड माझ्या समोरून निघून जा असे म्हणून आईला रात्रीच घराच्या बाहेर काढले आणि ते दुःख काय होऊ लागले तेही नाथ महाराज सांगतात की राम आणि भरताचा एकपिंड आहे म्हणून एकमेकांचे सुखदुःख समान मानतात. आणि दैव दैत्यामध्ये वैर का होते? त्यांचा एक पिंड नव्हता म्हणून वैरभाव कायम होता. आणि ह्या चौघांही जनाचे एकाच होमातून पायसदान मिळाले होते म्हणून त्याला वैरभाव निर्माण झाला नाही. भरताच्या अंतःकरणात रामाला भेटावे म्हणून सकाळी उठल्यानंतर भरताने सर्व प्रधानांना आज्ञा दिली. आणि त्यावेळेस गुरु वशिष्ठ येतात आणि भरताला म्हणतात, अरे भरता, तुझे वडील वैकुंठाला गेले, ते तू विवेकी आहेस. तुझ्या माथेचे मागणे भरताला राज्यावर बसवावे आणि प्रभू रामचंद्राला वनवासात पाठवावे हे वचन तुझ्या वडिलाचं खरं करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनवासात निघून गेले. आणि तूही तुझ्या वडिलांचे वाक्य खऱ्या करण्यासाठी अयोध्येचा राजा हो आणि अभिषेक कर. सर्व सामुग्री माझ्या घरात आणून ठेवलेली आहे असे म्हणतात. भरत म्हणतात, हे गुरुवर्या, मी काही झाले तरी अयोध्येच्या राजगादीवर बसणार नाही. श्रीरामाला वनात पाठवून रामाचा गादीवर मी जरी बसलो तर मी मात्र गमन केल्यासारखे होईल, मी नरकात जाईन असे बोलत श्री गुरूंच्या पायावरती आपले मस्तक ठेवतात. त्यावेळेस गुरु वशिष्ठाने भरताला उठवून आलिंगन दिले आणि गुरुला आनंद झाला. त्यावेळेस भरताला म्हणतात, आता लगेच रामाकडे जाऊ. असं म्हटल्यानंतर भरताला आनंद झाला आणि निशाने भेरी वाजू लागल्या. सर्व अयोध्यावासियांना आनंद झाला आणि 18 पगड जातीतील सर्व लोक भरतासंगे निघू लागले. त्यावेळेस कैकेयीला दुःख होऊ लागले, कारण माझे काळे तोंड आता कसे दाखवू म्हणून दुःख करते. आणि इकडे हत्ती घोडेस्वार
अनेक रथ दिव्य घेऊन चतुरंग सन दर भरताच्या पाठीशी जाऊ लागले. त्यावेळेस एकच आनंद झाला आणि मार्गक्रमण करत करत भगीरथी तीरावरी आली. त्यावेळेस गुहकांचे लक्ष भरताकडे गेले व गुहकाला वाटले की श्रीरामांना मारण्यासाठी भरत सैन्य घेऊन आला आहे. आता त्याच्या बरोबर युद्ध करून हितेच परतावे असा विचार करून गुहकाने आपल्या साथीदाराला आज्ञा दिली आणि सर्व सैन्य गुहकाकडे आले. आणि गुहक सैन्याला म्हणू लागला की श्रीराम माझी माता पिता आहे, राम माझा निज ठेवा आहे आणि हा भरत माझ्या श्रीरामांना मारण्यासाठी चालला आहे. आता ह्या भरताला मारीनच, तेव्हाच मी रामाचा भक्त होईन. असं म्हणून युद्धासाठी सज्ज झाला. त्यावेळेस भरताचे सैन्य भरताला म्हणू लागले की हे भरता, गुहकाने आम्हाला गंगेचे पाणी सुद्धा पिऊ देत नाही. आता आम्हा आज्ञा द्या आणि लगेच गुहकाला मारून सर्व वाट मोकळी करतो. असे म्हणतात. भरत म्हणतात, अरे बाबानो, गुहक हा रामाचा निस्सीम भक्त आहे, त्याला विचारू मगच त्याच्या संग युद्ध करू. त्यावेळेस भरत विचारतात, अरे गुहका, तू माझ्या संगे वैर का धरतोस? त्यावेळेस गुहक म्हणतो, हे भरता, अरे माझ्या रामाला मारण्यासाठी तू निघालास म्हणून मी युद्धास तयार झालो आणि रामाला विरोध जेणे करतो तोच माझा खरा वैरी आहे. असे म्हणताच भरत त्यावेळेस सर्व झालेला वृत्तांत सांगतात आणि म्हणतात, अरे गुहका, मला जिवंत ठेवू नको. माझे मुख माझ्या आईमुळे काळे झाले आहे, मला आताच मार. असे म्हणतात. गुहकाने भरताला आलिंगन दिले आणि गुहक बोलू लागला, अरे भरता, जो श्रीरामाचा भक्ती करतो तोच माझा सोयरा आहे. त्याप्रमाणे तुम्ही रामाची भक्ती करतात म्हणून मी तुम्हाला वंदन करतो. असे म्हणत असताना सुमंत प्रधान म्हणतात की हे गुहका, अरे भरताला राज्यावर बसण्याची संधी प्राप्त झाली असताना तो बसला नाही आणि राम भेटीला निघाला. असे म्हणताच गुहक भरताला आलिंगन दिले आणि दोघांच्या मनातील तिळा निघून गेला. दोघेही स्नान करून घेतले व पितृतर्पण केले. आणि भरत गुहकाला विचारतात की हे गुहका, माझा राम एक रात्र मुक्काम केला होता, ते ठिकाण दाखव. म्हटल्यानंतर भरताच्या हाताला धरून ज्या इंगुदी वृक्षाखाली श्रीरामचंद्र एक रात्र राहून गवतावरी शयन केले आणि लक्ष्मण त्यांचे संरक्षण केले, असे म्हणताच भरत मूर्छित पडला व शत्रुघ्न अति उद्विग्न झाला. म्हणून कौशल्या वा सुमित्रा धावून आल्या व त्या दोघांना सावरून घेतले आणि दोघी माता श्रीरामाची आठवण करून रडू लागल्या. आणि भरताला असे काय झाले असे गुहकाला विचारतात. गुहक सांगू लागला की मी श्रीराम शयन केलेली जागा दाखविले म्हणून भरताची अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि ज्या ठिकाणी श्रीरामाने शयन केले त्या जागेची मी दररोज पूजा करीतो. आणि गुहकाने सर्वांना सांगितले की ज्या वाटेने श्रीराम चालत गेले त्या वाटेची माती मी माझ्या कपाळाला लावतो. असे ऐकून भरताने गुहकाचे चरण धरले आणि धन्य धन्य गुहका, तुझ्यासारखा भक्त या त्रिभुवनात मिळणार नाही अशी स्तुती करतात. आणि भरत, शत्रुघ्न व दोन्ही माता गुहकांच्या मुख्य जे आहेत सर्व माहिती ऐकल्या व दुःख करू लागल्या. अशा प्रकारे बोलता बोलता रात्र निघून दिवस निघाला आणि गुहकाने नाव आणली आणि आपल्या नावेत भरत, शत्रुघ्न व दोन्ही मातांना बसवून गुरु वसिष्ठाला नमन करून लोटांगण घालून तुम्ही या नावेमध्ये बसावे असं म्हटल्यावर गुरुने गुहकाला गळ्याला लावून घेतले आणि गुरुवर्याकडून आशीर्वाद घेऊन नावेजवळ आले. त्यावेळेस गुरु वसिष्ठ व इतर महंतांना स्वतंत्र नाव दिली गेली आणि सर्वजण नावेमध्ये बसले. आणि राजपत्न्या सुकुमार असल्यामुळे त्यांनाही स्वतंत्र नाव दिली गेली. आणि भरत, शत्रुघ्न नावेत बसून अनेक प्रकारचे वाद्य वाजवत गंगा पार करून पैल तीराला गेले. त्यावेळेस भरत म्हणतात,
आता सैन्य कुण्या मार्गाने जावे ते सांगा म्हटल्यानंतर गुहक श्रीरामाकडे भक्ताने कुण्या मार्गाने जावे ते सांगतात आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन इथेच कथेची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.